Good morning, family. This is our channel and this is my new video. यात आपण आता कैरीची चटणी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी कैरी साळून त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे. त्यासाठी ते आपल्याला 2 कांदे पण लागणार आहेत, त्याचे पण आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत. चला तर मग करूया. इथे मी कांदा रफली चॉप केला आहे. त्याच्यात आपल्याला कैरी पण थोडीशी रफली कट करायची आहे. पण कैरी कापताना एक लक्ष द्यायचं, ही जी बी आहे ती आपल्याला चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे कैरी कापून त्यातली ही जी बी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. निघत नाही लवकर. लेट्स ओके, दिस इज बी. आपण कैरीची कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यामध्ये आलं लसूण आणि थोडेसे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून ते छान प्रकारे पेस्ट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला आपण फोडणी देऊया. आपण गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये आता 2 चमचे तेल, 2 पळ्या म्हणजे छोटे छोटे असतात ना, कुणी कुणी याला वघळीसुद्धा बोलतात, पण मी पळीच बोलते. आता येथे आपण 2 पळ्या तेल टाकूया. आपलं तेल तापले. आता यात आपण मोहरी टाकूया. मोहरी तळते. आता यात आपण जिरं टाकू. फ्लेम थोडी कमी करते. जिरं टाकल्यानंतर मी फ्लेम बंद करते, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. आणि आता मी यात कढीपत्ता टाकते. कढीपत्ता झाला. आता यात आपण थोडीशी हळद, थोडासा धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या कैरीचा आंबटपणा निघून जाईल. आता यात आपण कैरीची पेस्ट टाकून त्याला छान प्रकारे थोडंसं तेलामध्ये परतून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम चालू करूया. ही आपली कैरीची चटणी आपण थोडीशी तेलात परतून घेऊ. आता यात आपण थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकूया. साखरेऐवजी तर आपण गूळ पण टाकू शकतो. मग थोडीशी साखर टाकली आहे आणि आपली कैरीची चटणी तयार झाली आहे, हे तुम्ही पाहू शकता. ही आपली आता कैरी चटणी तयार आहे. यातलं आपण पूर्ण पाणी आटू दिलं आहे. त्यामुळे आता ही चटणी जी आहे ती आपण 3 ते 4 दिवस सहजरित्या खाऊ शकतो. एका सर्विंग बॉलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. ही आपली कैरीची चटणी तयार आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी ग्रोइंग विथ विजयला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.